ओके. तर थोड्या टेक्निकल गोष्टीमुळे आपल्याला थोडस थांबावं लागलं. ओके, आता आपण दुसऱ्या सुभाषिताला सुरुवात करूया. तर आपण पाहत होतो अन्वय शब्दांचं भाषांतर करत असताना हे अन्वय ही जी गोष्ट आहे संस्कृतमध्ये ती खूप महत्वाची आहे. जसं आता इथं पहा, कविता रूपी शाखेवर आरोहण करून, अर्थात आरुह्य कविता शाखम, कविता शाखम आरुह्य, याचं योग्य कसं आहे, कविता शाखम आरुह्य. राम राम अशा मधुर अक्षरांचे मधुरगान करणाऱ्या, अर्थात मधुरगान शब्द जो आलेला आहे इथं काय सुरुवात मधुरगान शब्दाने कुंजंतम, इथं जे आलेलं आहे कुंजंतम म्हणजे बोलत आहे, काय करत आहे, गान कशाचं करत आहे, तर राम रामेति मधुरम मधुराक्षरम. तर मधुर अशा राम राम अक्षरांनी मी काय करत आहे, कुंजन करत आहे, अर्थात त्या ठिकाणी मधुर गान करत आहे, असं तो सुभाषितकार आपल्याला सांगत आहेत. पुढे काय म्हणतात, वाल्मिकी कविरूपी कोकिळेला नमस्कार करतो, वंदे अर्थात नमस्कार करतो, वाल्मिकी कोकिलम अर्थात वाल्मिकी रूपी कोकिळेला मी नमस्कार करतो. तर असं हे थोडं भाषांतराचा भाग असतो, परंतु आपण एवढं थोडस तुमच्यासाठी हे थोडस अवघड वाटेल, परंतु तुम्ही सरळ असं लक्षात ठेवलं तरी चालेल. मराठी भाषांतर जे आहे सुभाषितावरून तुम्हाला मराठी भाषांतर करता आलं पाहिजे. आता पुढचं सुभाषित खूप सोपं आहे. परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय ध्वन्ति गावः, परोपकाराय बुधाय जमते. असा जर सुभाषित आला तर तुम्हाला भाषांतर करणं आणखीन सोपं जातं. इथं तुम्हाला अन्वय करण्याची आवश्यकता नाही, कारण की सरळ इथं भाषांतर डायरेक्ट करता येतं आणि एकदम सोपं पण भाषांतर आहे. परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकार करण्यासाठी नद्या वाहतात. परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकार करण्यासाठी वृक्ष फलीभूत होतात. परोपकाराय ध्वन्ति गावः, परोपकार करण्यासाठी गायी दूध देतात. परोपकाराय बुधाय जमते, बुद्धिमान लोक सर्व काही परोपकारासाठीच करत असतात. खूप सुंदर सुभाषित आहे बघा. निसर्ग आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, जे देतो ते परोपकारासाठी, दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी. असं कधी ऐकलंय का तुम्ही, आंब्याच्या झाडाला फळ आले ना आंब्यानंच खाल्लं, असं कधी होत नाही. जे काही फळ आहे ते लोकांसाठी असतं. गायी दूध देतात, दूध स्वतः पित नाही तर लोकांना देतात परोपकार करण्यासाठी. नद्या वाहतात, स्वतःसाठी वाहत नाही तर लोकांवर उपकार करण्यासाठी वाहतात. तसंच बुद्धिमान लोक, जे बुद्धिजीवी लोक असतात, ते स्वतःसाठी काम करत नाही तर लोकांसाठी काम करतात, असं या सुभाषितामध्ये आपल्याला उपदेश केलेला आहे. पुढचं जे सुभाषित आहे 4 नंबरचं पहा. शारदीन वर्षति गर्जती, वर्षति वर्षा सुनो मेघः, नीचो वदन्ति न कुरुते, न वदति सुजना करोत्येव. इथं स्वजन आणि दुर्जन जे लोक आहेत त्यांचं वर्णन करत असताना वरच्या ओळीमध्ये उदाहरण दिलेलं आहे, खालच्या ओळीमध्ये कुणाचं वर्णन आहे हे सांगितलेलं आहे. शरदीन वर्षति गर्जती, वर्षति वर्षा सुनो मेघः. तर इथं काय म्हणलेलं आहे पहा, निशब्द ढग शरद ऋतूत गरजत नाहीत व पाऊस देखील पाडत नाहीत, तर ते वर्षा ऋतूत गरजणे सोडून, कोणत्या ऋतूत, तर वर्षा ऋतूत गरजणे सोडून पाऊस पाडतात. तसेच दुष्ट व्यक्ती फक्त बोलते, कृती करत नाही, तर सज्जन बोलण्यात विश्वास न करता कृती करण्यात विश्वास धरतो. म्हणजे शरद ऋतूमध्ये पाऊस बघा, शरद ऋतूमध्ये निशब्द ढग शरद ऋतूत गरजत नाही. शरद ऋतू ज्यावेळेस चालू असतो बघा, मराठीमध्ये 6 ऋतू सांगितले आहेत आपल्याला, इंग्रजीमध्ये आपल्या इथं भारतामध्ये 3 ऋतू मानतो, परंतु मुख्य ऋतू 2च आहेत आणि मराठीमध्ये मात्र 6 ऋतू मानलेले आहे. कारण की भारताचं वातावरण 6 ऋतू ऋतुचर्येनुसार, म्हणजे ऋतू वेगवेगळे आहेत 6 भारतामध्ये, परंतु जगाचा विचार जर केला तर 2च ऋतू आहेत आणि मुख्य जर आपण मानलं तर 3 ऋतू आहेत. बरोबर आहे ऋतूच्या बाबतीत. तर इथे शरद ऋतूचं वर्णन केलेलं आहे. निशब्द ढग म्हणजे ढग ज्यावेळेस शरद ऋतू असतो त्यावेळेस ढग गरजत नाहीत, परंतु वर्षा ऋतू सुरू झाल्याबरोबर ढग काय करू लागतात, गर्जना सुरू करू लागतात. अर्थात इथं तुलना केलेली आहे वर्षा ऋतूची, शरद ऋतूची आणि वर्षा ऋतूची. म्हणजे शरद ऋतूत शांत असणारे ढग वर्षा ऋतू आल्याबरोबर गर्जना काय करतात, सोडून पुढे पहा, पुढेच भाषांतर आहे, पाऊस पाडतात. म्हणजे कामाला जास्त महत्व देतात, गर्जना करत नाहीत. तसंच
कृतिशील व्यक्तीचं आणि कृती न करणाऱ्या व्यक्तीचं या ठिकाणी उदाहरण दिले. कृती न करणारा म्हणजे काम न करणारा व्यक्ती नुसता बडबड करतो, काम करत नाही. मी हे करणार आहे, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, मी हे केलं, मी ते केलं, मी हे करेन, मी ते करेन. फक्त करेनच असतं त्याच्या लाईफमध्ये, परंतु कृती काय करत नाही. परंतु जे सज्जन असतात ते बोलण्याला महत्व देत नाहीत, तर कृतीला महत्व देतात, कामाला महत्व देतात. तशाच पद्धतीचं या पावसाचं 2 ऋतूमधलं वर्णन केलेलं आहे. म्हणजे असं म्हणलं जात ना, गरजने वाले बादल कभी बरसते नाही, असं म्हणल्यासारखं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे सज्जन व्यक्तीचं. ओके, पुढचं जे सुभाषित आहे ते पहा. माता निंदती नाभिनंदती पिता, भ्राता न संभापते, मृत्यू कुप्यति नानुगच्छति सुता, कांतापि नो रज्यते. अर्थ प्रातयति किं न कुरुते, संभाषणं वा सुहृद, तस्माद् द्रव्य उपार्जयन्ति सुजना, द्रव्येन सर्वे वशा. सुंदर सुभाषित आहे. जीवनाचं सार या सुभाषितात सांगितलेलं आहे. पैसा आहे तर सगळे किंमत देतात, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणीही किंमत देत नाही, हे या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. कुणाच तर माईक ऑन आहे, प्लीज माईक बंद करा. काय म्हणतात? माता निंदती ना निंदती पिता, भ्राता न संभाषते. बघा, एखाद्या व्यक्तीकडे पैसा नाही, त्या व्यक्तीचं वर्णन आलेलं आहे, आणि पैसा असणाऱ्या व्यक्तीचं वर्णन पण आलेलं आहे पुढे. इथं पहा, अर्थ प्रातयती किम न कुरुते, माता निंदती ना निंदती पिता, भ्राता न संभाषते, मृत्यू कुप्यति नानुगच्छति सुताः, कांतापि नो रज्यते. अर्थ प्रातयति किम न कुरुते, संभाषणं वा सुहृद, तस्मात् द्रव्य उपार्जयति सुजना, द्रव्येन सर्वे वशा. आई सतत दोष देत असते कुणाला? ज्याच्याकडे पैसा नाही त्याला. वडील कधीही प्रसन्न नसतात पैसा नसणाऱ्या व्यक्तीवर. भाऊ त्याला बोलत नाही. सेवक म्हणजे नेहमी चिडलेले असतात, कारण की योग्य वेळी पगार तो देऊ शकत नाही. त्याचे जे काही लेकरं असतात, मुलं असतात, तर ते पैसे देत नसल्यामुळे वडील म्हणजे धन नसल्यामुळे तो व्यक्ती काय करतो, त्याचे मुलं सुद्धा त्याचं ऐकत नाही. आणि एवढंच नाही, सर्वात प्रिय असणारी पत्नी सुद्धा त्या ठिकाणी त्याचं काही ऐकत नाही. कशामुळे? पैसा आहे तर सर्व आहे. म्हणून या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर स्वतःच्या पत्नीचे मन जोपासणं पण त्याला शक्य होत नसतं. शिवाय हा मला पैसा मागेल की काय याच्या विचाराने आपले सुहृद आहेत, सुहृद म्हणजे मित्र, मित्र देखील जवळ करत नाहीत, लांबूनच जातात. आणि मग थोडक्यात सुभाषितकार सांगतात, म्हणून तस्मात द्रव्य उपार्जयन्ति सुजना, हे सुजना, हे भल्या माणसा, तू काय कर, आयुष्यभर पैसा कमव. पैसा आहे तर सगळे आहे, बरोबर आहे. पैसा म्हणजे अर्थ हे तो जीवन को अर्थ आहे, असं म्हणल्यासारखं. माणसाकडे पैसा आहे तर सगळे किंमत देतात, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणीही किंमत देत नाही, हे या सुभाषिताचं सार थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा 6 नंबरचा सुभाषित पहा. पिबन्ति नद्यो न जलं स्वकीयं, स्वयं न खादन्ति फलानि वृक्षाः, पिबन्ति गावो न पया स्वकीयं, परोपकारेण सुखं लभन्ते. सॉरी, लभते नाही, लभन्ते आहे, अनेकार्थी आहे, अनेक वचनी. नद्या स्वतःचे पाणी स्वतः पित नसतात. मगाचा जो अगोदरचा सुभाषित आहे त्यासारखा थोडासा सारखासा सुभाषित आहे हा. वृक्ष आपले फळे स्वतः खात नसतात. गायी स्वतःचे दूध स्वतः पित नसतात. हे सर्व परोपकार करणाऱ्यालाच सुख अनुभवत असतात. म्हणजे परोपकार करण्यातच यांना अनुभव, सुखाचा अनुभव होत असतो. त्याच्यामुळे ते स्वतः तयार केलेली गोष्ट स्वतः त्या ठिकाणी घेत नाहीत. बघा, निसर्गाचं सुद्धा तसंच आहे. निसर्ग फक्त देण्यासाठी आहे, बरोबर आहे. निसर्ग देत राहतो, परंतु मनुष्य बघा, देवाच्या बाबतीत असं सांगितलं जातं, ददाति ते देवा, जो देतो तो देव आहे. निसर्ग सुद्धा देणारच आहे, म्हणून अर्थात निसर्गच आपल्यासाठी देव आहे. परंतु जो घेत राहतो, घेत राहतो, घेत राहतो, ज्याची घेण्याची इच्छा कधी संपत नाही, तो आहे मनुष्य. आणि त्याच्या बाबतीत एक गुण त्याच्यामध्ये यावा, कोणता? परोपकार करण्याचा गुण त्याच्यामध्ये यावा, यासाठी सुभाषितकाराने हा सुभाषित आपल्याला सांगितलेला आहे. पुढे पहा, 7 नंबरचा सुभाषित काय म्हणतात. आत्मार्थं जीवलोकेऽस्मिन् को न जीवति मानवाः, परं परोपकारार्थं यो जीवन जीवती स जीवती. या जगात कोण मनुष्य स्वतःसाठी स्वार्थापोटी जगत नसतो, तरी देखील दुसऱ्याच्या हितासाठी जो जगतो त्याचेच खरे जगणे होय. म्हणजे खरं जगणं कोणाला म्हणायचं, हे या सुभाषितात सांगितले. आत्मार्थं जीवलोकेऽस्मिन् को न जीवति मानवाः,
परम परोपकारार्थम यो जीवती सजीवती. अर्थात खऱ्या व्यक्तीचं जीवन सार्थक कशाने आहे, तर जो परोपकारासाठी जगतो. या जगात पहिल्यांदा प्रश्न विचारतात आणि त्याचंच उत्तर त्यांनीच दिलेलं आहे. पहिल्या ओळीत प्रश्न विचारला, दुसऱ्या ओळीत उत्तर दिलेलं आहे. आत्मार्थम जीव लोकेस्मिन कोण जीवती मानवा. या जगात कोण मनुष्य स्वतःच्या स्वार्थापोटी जगत नसतो. अर्थात प्रत्येक जण स्वार्थासाठी जगतात. उपनिषदामध्ये सुद्धा एक वाक्य आलेलं आहे. आपण म्हणतो ना, ही गोष्ट माझी आहे, मुलगा माझा, पत्नी माझी, पती माझा, नातेवाईक माझे. उपनिषद सांगतात आपल्याला की हे सगळे कोणच कोणाचे नाही. फक्त सगळ्यांचा स्वार्थ आहे म्हणून एका ठिकाणी, पत्नीचा काही स्वार्थ आहे, पतीचा काही स्वार्थ आहे म्हणून एकत्र राहतात. मुलांचा काही स्वार्थ आहे म्हणून आई वडिलांपाशी राहतात. तर या जगात प्रत्येक स्वार्थापोटी जगत असतो. आणि म्हणूनच खालच्या वेळी सांगतात परम परोपकारार्थम यो जीवती सजीवती. परंतु खरं जो जगतो, खरं जगणं कशाला म्हणायचं, तर जो दुसऱ्यानुरूप, स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी, लोकांसाठी जो जगतो तो त्याच खरं जगणं आहे. बघा, रामाच्या जीवनावरती ज्यावेळेस आपण प्रभू रामचंद्रांचं चरित्र पाहतो, त्यावेळेस त्यांच्या तोंडून एक वाक्य निघालेलं आहे. ज्यावेळेस सीता म्हणजे त्यांनी सीतेचा परित्याग केला, त्यावेळेस त्यांच्या तोंडून वाक्य निघालं, परोपकार आहे लोकेस्मिन. या लोकांवर उपकार करण्यासाठी प्रसंग आला तर मला स्वतःच्या शरीराचा त्याग जरी करावा लागला तर तो सुद्धा मी करायला तयार आहे. तर सीतेचा त्याग या ठिकाणी काय म्हणजे पहा, त्यांनी किती त्याग केला. तर याचं त्यागमूर्तीचं उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्रांचं आहे. तर अशाच पद्धतीने या सुभाषितात काय सांगितलेलं आहे, परोपकारासाठी जगणारे लोक जे असतात तेच खऱ्या अर्थाने जीवन जगतात. बाकींचं जगणं म्हणजे जगणं नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे तर परोपकारासाठी व्यक्तीने जगावं, या अर्थाने या सुभाषितात आपल्याला वर्णन केलेलं आहे. पुढचं सुभाषित पहा. वदने दशन्ति दशनाः रसनात् स्वादानुभवति द्वितीयं विमलानां क्लिश्यन्ति वदन्यकार्येषु. तोंडातील दात हे चावण्याचे काम करत असतात, पण चवीचा आस्वाद मात्र जीभ घेत असतो. याहून हे स्पष्ट होते की दुसऱ्यासाठी त्रास सहन करणे ही निर्मळ चरिताची रीतच होय. इथं पहा, उदाहरण दिलेलं आहे, दोन व्यक्तीची तुलना केलेली आहे. कधी कधी आपण लावलेल्या झाडाचं फळ पुढची पिढी खात असते. तसंच तोंडातील दात चावण्याचं काम करतात, परंतु टेस्ट जो आहे, चव जी आहे, कोण घेते तर जीभ घेते. दात काम करतात आणि आस्वाद जीभ घेते. बरोबर आहे. मग इथं काय म्हणतात, दुसऱ्यांसाठी त्रास सहन करणे हे निर्मळ चरिताची रीत आहे, म्हणूनच दात पांढरे आहेत. लक्षात आलं. म्हणून निर्मळ चरित्र असणाऱ्या लोकांचं सुद्धा तसंच असतं, ते लोकांसाठीच जास्त जगतात, स्वतःसाठी कमी जगतात. ज्या लोकांचं चरित्र निर्मळ असतं, जे लोक परोपकारासाठी जीवन जगतात, अशा पद्धतीच्या लोकांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. 9 नंबरचा सुभाषित पहा. उदयति यदि महानु पश्चिमे दिग्भागे विकसति यदि पदम पर्वतानां शिलाग्रे प्रचलति यदि मेरु शीततां याति वह्निः न चलति खलु वाक्यं सज्जनानां कदाचित. बघा, इथं काय म्हणलेलं आहे, सुभाषितकार आपल्याला सांगत आहे, सूर्याचा उदय कदाचित पश्चिमेला शक्य आहे, कमळाचे उमलणे पर्वताच्या शिलावर देखील शक्य आहे, तसेच मेरू पर्वताचे चालणे देखील शक्य आहे, अग्नी थंड होणे शक्य आहे, पण सज्जनांच्या वचनामध्ये बदल होणे कदापिही शक्य नाही. जे लोक सज्जन आहेत, जे लोक परोपकारासाठी जगतात, अशा लोकांचं बोलणं म्हणजे दगडावरची रेष आहे, काळ्या दगडावरची रेष आपण म्हणतो ना, त्या पद्धतीनं. तसं एखाद्या वेळेस सूर्योदय होण्यामध्ये फरक होऊ शकेल. हे म्हणजे पहा, याच्यात काय सांगितलेलं आहे, पुष्टी कशाची केलेली आहे यांनी, तर सज्जनांच्या शब्दाची. म्हणजे जसं रघुवंशातील एक उदाहरण आलेलं आहे, रघुवंशाचे विश्लेषण करताना प्रभू रामचंद्रांच्या वाक्यात, की हिंदीमध्ये तुम्ही हा दोहा पण बरेच वेळेस ऐकलेला आहे, जान जाय पर वचन न जाय. म्हणजे मृत्यू आली तरी चालेल, परंतु एकदा दिलेलं वचन आम्ही सोडत नाही, हे रघुवंशाची रीत आहे. तसंच या ठिकाणी म्हणलेलं आहे, जे सज्जन लोक असतात त्या लोकांचं दिलेलं वचन म्हणजे ब्रह्मवाक्य असतं. तर तशाच पद्धतीने एखादा सूर्य पश्चिमेला उगवेल, कमळ पर्वताच्या शिखरावर उगवेल आणि अग्नी सुद्धा थंड होईल, परंतु सज्जनांच्या वचनात कदापि बदल होत नसतो. एकदा बोललं की बोललंच.
त्याच्यामध्ये कोणीही म्हणजे ते निसर्ग सुद्धा त्या शब्दाला मिटवू शकत नाही, एवढं सज्जन लोकांच्या शब्दामध्ये वाणीमध्ये शक्ती असते, असं सुभाषितकाराला म्हणायचं आहे. पुढचा सुभाषित पहा काय आहे. वहंती वर्षंती नदंती भांती ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति नद्योधना मत्तगजा वनांता प्रिया विहीना शिकिना प्लवंगाः. बघा ते सुरुवातीला तुम्हाला हे आलेलं आहे वर्णमाला, त्याच्यामध्ये ग शब्द जो आलेला होता तर प्लवंगाः, इथं याचं उच्चारण वाचन करत असताना तुम्हाला असा उपयोग होऊ शकतो याचा. काय म्हणतात पहा. नद्या वाहत आहेत, ढगातून पावसांच्या सरी कोसळत आहेत. उन्मत्त हत्ती आवाज करत आहेत. वनांचे कोणे कोणे शोभून दिसत आहेत. विरही जन आठवणीत रमलेले आहेत. मोर नाचत आहेत, तर वानर हे थकल्याने विश्रांती करत आहेत. तर या ठिकाणी शेवटचा जो श्लोक आहे तो अशा पद्धतीने आहे. याच्या संधी असणारे शब्द पण आलेले आहेत, तुम्हाला समजण्यासाठी आहे ते शब्द. पुन्हा इतरही शब्द जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी आलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला भाषांतरासाठी प्रश्न असणार आहे 15 मार्कासाठी. तर अशा पद्धतीने आपला जो पहिला प्रथम पाठ आहे सुभाषित माला 1 तर या ठिकाणी झालेला आहे. बाकीचे जे घटक आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. हॅलो, कुणाचे काही प्रश्न आहेत का? हॅलो हॅलो हा सर, बोला. हा ते बोला. पहिल्या सुभाषितामध्ये ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभिः अच्युत म्हणजे काय सर? अच्युत म्हणजे विष्णूचं नाव आहे अच्युत. हो का? हा ठीक. हो. इथं संधी झालेली आहे मॅडम. ब्रह्माच्युत त्याचं उदाहरण आपण ज्यावेळेस संधी विग्रह करतो त्यावेळेस अच्युत शब्द आहेत. ब्रह्मा अधिक अच्युत, ब्रह्माच्युत असे शब्द झाले. ते ब्रह्मा विष्णू महेश, मग त्याच्यामध्ये हा विष्णू या आलं नाही अर्थाने असं मला वाटलं, आणि अच्युत म्हणजे काय कळालं नाही सर. हा त्या अर्थाने अच्युत म्हणजे विष्णू, विष्णूचं नाव आहे एक अच्युत. ओके, आणखीन काही प्रश्न कुणाचा? बोला प्रशांत सर, माईक ऑन आहे तुमचं, बोला. काय प्रश्न आहे का? नाही, काहीच नाही सर. ओके ओके, आणखीन कुणाचा प्रश्न काही? सर हा बोला. हॅलो, हा बोला जर बोला. काही प्रश्न असेल तर उद्या विचारू शकतो का सर?